रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी शहराच्या मध्यवस्तीत कापड बाजार भागात होणाऱ्या विराट हिंदू संमेलनानिमित्त सायंकाळी 4:30 वाजता आडते बाजार येथील प्रभू श्रीराम मंदिर येथून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। शोभायात्रेचा मार्ग डाळमंडाई, तेलीखुंट चौक, शहाजीराजे मार्ग, भिंगारवाला चौक, अर्बन बँक रोड, शहर सहकारी बँक येथे शोभायात्रेचा समारोप होणार आहे। या शोभायात्रेत मंगल कलश घेऊन महिला तसेच पारंपरिक पोशाखामध्ये हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। तसेच या मिरवणुकीमध्ये भव्य श्रीरामाची मूर्ती, स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी व तलवारबाजी करणाऱ्या मुली व भगवे ध्वज तसेच विविध महापुरुषांच्या वेशभूषा केलेली बालके हे मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरणार आहे। मिरवणुकीचा समारोप नवी पेठ येथील श्रीराम मंदिर येथे होणार आहे। विराट हिंदू संमेलनाचे प्रमुख अतिथी, प्रखर हिंदुत्ववादी वक्ते व दिल्ली येथील सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, पाथर्डी येथील संत हरिभक्तपरायण गोविंद शास्त्री मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज, प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कुटुंब प्रबोधन प्रमुख नरेश करपे हे आहेत। विराट हिंदू संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजाला एकत्र आणण्याचा आणि संघटित हिंदू समर्थ भारत हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केलाय। हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनामुळे अहिल्यानगर शहर परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। हिंदू समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्य निर्माण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे। जात, पंथ, भाषा, प्रांत यांचे भेद विसरून एकत्र येऊया। कोहिनूर व परशुराम वस्ती यांच्या विराट हिंदू संमेलन समितीच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत असून नागरिकांनी सहकुटुंब सक्रिय सहभाग नोंदवावा। हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचं जतन व संवर्धन करण्याचा संदेश या व्यासपीठावरून दिला जाणार आहे। बदलत्या सामाजिक परिस्थितीत संस्कृतीचं रक्षण आणि भावी पिढ्यांपर्यंत तिचा वारसा पोहोचवणं आवश्यक असल्याचं संमेलनाच्या आयोजकांनी सांगितलं। संमेलनाच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव आणि देशभक्तीची भावना दृढ करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावावी यासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे। प्रतिनिधी अमोल भांबरकर, राष्ट्र प्रथम, अहिल्यानगर।